नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज बघा इथे कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे आणि आपल्याला आता तो पहिले काय करायचं आहे, एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले बघा पाला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि झाडाचा तोडून आणलेला आहे. फ्रेश आहे तो पाला बघा कडुलिंबाचा. आता इथे बघा माझ्या मुलीच्या केसांमध्ये कोंडा झालेला आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया. तुमच्या केसांमध्ये जर असाच कोंडा झाला असेल तर तुम्ही बघा ह्या पद्धतीने मी जे करते ते तुम्ही करून बघा आणि नंतर मला सांगा की आमचा पण कोंडा गेला म्हणून. हे बघा आता जितका पाहिजे तितका मी इथे कडुलिंबाचा पाला काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. आता माझ्या मुलीचे केस लांब आहे त्याच्यामुळे मी थोडासा जास्तच घेतलेला आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता पहिले हा पाला सगळा घालून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपण पहिले मिक्सरला फिरवून बघू होतं की नाही, नाहीतर मग आपल्याला पुढे परत याच्यामध्ये 2-3 चमचे दही घालायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कोरपडचा गर पण घालू शकता, पण माझ्या मुलीला कोरपड हे सूट होत नाही त्याच्यामुळे मी तिच्या केसांना कोरपड लावत नाही. आता इथे बघा झालेलं नाही अजून, थोडंसं ते घट्टच आहे आणि बारीक नाही झालं म्हणून 2-3 चमचे अजून दही घातलेलं आहे. आपण आता परत मिक्सरला फिरवू. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल पण घालू शकता, म्हणजे तेल पण आपल्या केसांना लागल्या जाईल, पण मी काही तेल घातलेलं नाही याच्यामध्ये. आता इथे बघा सर्व भांड्याचं काढून घेऊ आपण. हे बघा जे लागलेलं आहे भांड्याला ते पण. आणि आपल्याला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ नाही पेस्ट बनवायची, थोडंसं केसांना पण असं राहिलं पाहिजे ह्या पद्धतीने बनवायचं. हे बघा आता इथे बघा माझ्या मुलीचे केस हे बघा थोडेसे लांबच आहे, थोडेसे म्हणजे चांगलेच लांब आहे. हे बघा आणि आता आहे ना तिचे केस पहिले विंचरून घेते, त्याच्यानंतर आता आपल्याला इथे लावायला सुरुवात करायची. आता त्याच्या आधी तुम्हाला कोंडा दाखवते तिच्या केसांमध्ये झालेला आहे. जास्त नाही आहे, थोडा थोडा आहे पण आहे कोंडा. आता तुमच्या केसांमध्ये पण असाच कोंडा असेल तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा, तुमचा कोंडा जाणारच. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते, दिसतोय बघा सफेद सफेद व्हाईट व्हाईट दिसतंय. हे बघा आणि थोडाफार जरी कोंडा असला तर केसांमध्ये खाज येते. आता इथे बघा केस व्यवस्थित अशी विंचरून घ्यायची आणि आपल्याला अशी लावायला सुरुवात करायची. आपल्याला असं थोडंसं एकदम मुळाशी लावायचं आहे आणि केस अशी बाजूला करून करून आपल्याला लावायला सुरुवात करायची. आता तुमच्या केसांमधला कोंडा बघा, आता समजा तुम्ही आता लावलं आणि गेला नाही, त्याच्यानंतर परत तुम्ही 8 दिवसांनी परत लावा, परत 8 दिवसांनी लावा, तुमच्या डोक्यातला कोंडा किंवा केसातला कोंडा जाणारच. किंवा महिन्यातून एकदा तरी लावत चला. मी पण पहिले ना असं माझ्या केसांवर ट्राय केलं, पहिले बघितलं माझ्या केसांमध्ये पण असा थोडाफार कोंडा होता. मग मी ह्याच पद्धतीने दही आणि कडुलिंबाचा पाला घातलेला आणि छान पेस्ट बनवून केसांना लावून घेतलेला, पण माझ्या एकच वेळेस लावलात लगेच गेला. त्याच्यामुळं म्हटलं चला आता मुलीच्या केसांमध्ये पण आपण लावून बघू आणि तुम्हाला दाखवेल पण पुढे तिच्या केसांमधला कोंडा पहिले होता आणि नंतर बरोबर तो गेलेला येतो. हे बघा आपल्याला असं मुळाशी लावायचं आहे छान आणि थोडंसं केसांना म्हणजे डोक्याला मसाज पण करायचं, म्हणजे छान लागल्या जातं ते व्यवस्थित असं. आता तुम्ही हेच आहे ना उन्हाळ्याच्या वेळेस लावाल ना तर डोक्याला केसांना खूप छान असं थंड वाटतं. आणि तुम्हाला सर्वांनाच माहीतच आहे कडुलिंबाचा पाला किती गुणकारी आहे आणि दही पण आपल्या चेहऱ्यासाठी पण आणि केसांसाठी पण. हे बघा ह्या पद्धतीने छान असं थोडंसं मसाज करायचे केसांचं. ह्या पद्धतीने असं पूर्ण लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना आता तुमच्याकडे वेळ जर असेल तर तुम्ही 2-3 तास ठेवायचं. आता तिच्याकडे वेळ नाही आहे तर ती लगेच 1-2 तासातच धुणार आहे केस, किंवा 1 तासात धुतले तरी पण चालतं, तरी फरक पडतो. आता इथे बघा
आणि ती कशी बाहेर असते, हॉस्टेलला असते, त्याच्यामुळं मग तिला थोडंसं केस धुवायला पण वेळ भेटत नाही. कसं मुली बाहेर असतात तेव्हा 8 दिवसांनीच केस धुतात संडेला, आणि मग त्याच्यानंतर थोडाफार कोंडा होतो किंवा थोडंसं दुर्लक्ष होतं आपल्या केसांकडे. तरी ती घेते थोडीफार काळजी, आणि ती घरी आली का मग तिच्या केसांसाठी मी असं आठवड्यातून 1 दिवस व्यवस्थित असं पूर्ण केसांना तेल लावून देणं किंवा हे असं काहीतरी करत असते. हे बघा, आता इथे बघा लावून झालेलं आहे. आता ते केस आहे ना पूर्ण बांधून देते मी. हे बघा, आणि आता काही जास्त वेळ ठेवत नाही, 1च तास ठेवते आणि केस धुवून घेते. चला आता केस धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती कोंडा कमी झालेला आहे की नाही. मी पण तिच्या केसांना पहिल्यांदाच लावलेलं आहे. आता इथे बघा, केस धुतलेले आहे आणि सुकलेले पण आहे आणि विंचरून पण झालेले. आता केस विंचरले तर अजिबात गुंता पण होत नाही. हे बघा, आणि नेहमी केस धुताना काय करायचं, एकदम कोमट पाण्याचा वापर करायचा. एकदम कडकडीत गरम पाणी घ्यायचं नाही केस धुवायला, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला सर्वात पहिले बघा जवळून झूम करून दाखवते कोंडा दिसतो की नाही. हे बघा, खूप म्हणजे खूप फरक पडतो लगेचच केसांमध्ये. बघा, आपण केस बांधलेले असतं, वास येतो किंवा घामामुळे वगैरे वास किंवा थोडंसं खाज येते, तर हे तुम्ही मधून मधून लावत चला. खूप म्हणजे खूप गुणकारी हे केसांसाठी पण, चेहऱ्यासाठी पण. आणि केसांमध्ये बघा इथे छान असे स्मूथ केस झालेले, अजिबात कोंडा राहिलेला नाही आणि सॉफ्ट पण होतात केस. बघा, कुठेच तुम्हाला कोंडा दिसत नाहीये, अजिबात कोंडा नाहीये बघ. हे बघा, कुठेच नाहीये कोंडा. आता इथे बघा तिच्या केसांसाठी ना मी क्लिनिक प्लसचा शॅम्पू वापरते आणि कंडिशनर वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे, तरी खूप छान असे बघा केस मोकळे मोकळे झालेले. हे बघा, चला म्हटलं तिच्या केसांना मी लावत होती तर तुमच्यासोबतही शेअर करूया. हे बघा, सुंदर असे स्मूथ झालेले आहे केस आणि खूप सॉफ्ट लागतात हाताला. हे बघा, हे बघा, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि केस पण असे हातात धरले ना खूप छान अशी सिल्की लागतात, सॉफ्ट लागतात. तुम्हाला लगेच समजेल, एकदा लावलं तरी लगेच. हे बघा, छान झालेले आहे केस पण तिचे सुकलेले आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.